नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी साठी कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 या झोपडीत माझ्या या पाठाचा अध्ययन करणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या झोपडीत माझ्या ही एक कविता आहे आणि या कवितेचे कवी राष्ट्रकवी संत तुकडोजी महाराज हे आहेत। कविता अभ्यासनापूर्वी आपण कवीचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। या झोपडीत माझ्या या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। यांचं खरं नाव माणिक बंडोजी ठाकूर असं आहे। संत कवी समाज सुधारक म्हणून ते प्रसिद्ध आहेत। अंधश्रद्धा आणि जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केली आणि या कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। ही झाली कवीची संक्षिप्त हा परिचय आहे। माणिक बंडोजी ठाकूर यांनी जे काही समाज सुधारकांचं किंवा मग अंधश्रद्धा निर्मूलन हे अशी काही समाजोपयोगी कार्य केलेले आहे, त्यामुळे त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देण्यात आलेली आहे। या कवितेमध्ये कवी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी सुख म्हणजे काय याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेलं आहे। चला तर संत श्री तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या आनंदमय झोपडीचे वर्णन कसे केलेले आहे हे आपण या कवितेच्या माध्यमातून पाहूया। कवी म्हणतात, राजासजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। राजासजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। जातात या महाला मज्जा व शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या। महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा
या झोपडीत माझ्या, पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या, राजास जी महाले, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. तर पहा, कवीने इथे त्यांच्या आनंदमय झोपडीचं वर्णन केलेलं आहे. एकंदरीत काय, इकडे कवीने आपल्याकडला विरोधाभास सांगितलेला आहे. एकीकडे महालाचं वर्णन केलेलं आहे, तर दुसरीकडे आनंदमय अशा सर्वसामान्य झोपडीचं वर्णन कवीने केलेलं आहे. कवी म्हणतात की राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. एकी झोपडी आणि महाल हे दोन्हीही विरुद्धार्थी शब्द आहेत. कवी म्हणतात की एखाद्या राजाला त्याच्या महालामध्ये, त्याच्या राजवाड्यामध्ये जी सर्व सुख प्राप्त होतात, सौख्य म्हणजे सुख, जे सर्व सुख सुविधा, आनंद, जे काही त्याला त्याच्या महालामध्ये, त्याच्या राजवाड्यामध्ये जी प्राप्त होतात ना, तेच सुख, तेच समाधान मला माझ्या या झोपडीत प्राप्त झाली. राजास जी महाली, महाली म्हणजे राजवाडा, सौख्य म्हणजे सुख. कवी सांगतात की माझी ही झोपडी दिसायला सर्वसामान्य आहे, तरी पण एखाद्या राजवाड्यातील राजाला जे सुख, जो आनंद, जे समाधान त्याच्या राजवाड्यामध्ये मिळतं, तेच समाधान, तोच आनंद, तेच सुख मला माझ्या ह्या झोपडीमध्ये मिळतं. कवी पुढे म्हणतात की भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. आता बघा, महाल जर पाहिला तर खूप मोठा असतो, भव्य असतो, दिव्य असतो, त्याच्यामध्ये अप्रतिम अशा सगळ्या सुखसुविधा असतात. पण झोपडी कशी असते, सर्वसामान्य आपलं घर असतं. राजवाडा किंवा महाल पूर्ण बंदिस्त असतो, बाहेरील कोणत्याच गोष्टी पाहायला मिळत नाहीत. जर राजमहालामध्ये राहायचं असेल, राजवाड्यामध्ये राहत असेल आणि आपल्याला बाहेरच्या जगामध्ये पाहायचं असेल, तर आपल्याला त्या महालातून बाहेर यावे लागते, राजवाड्यातून बाहेर यावे लागते. पण जेव्हा माझ्या झोपडीत मी पाहतो, झोपतो, तेव्हा भूमीवरी, भूमी म्हणजे जमीन, पडावे म्हणजे झोपणे, तेव्हा मला, जेव्हा मी माझ्या झोपडीच्या, आता बघा, आपण महालामध्ये, राजवाड्यामध्ये सर्व सुखसुविधा असतात, तिथे झोपायला सुद्धा मऊ मलायम असे बिछाणे असतात. पण कवी म्हणतात की माझ्या या झोपडीमध्ये मला झोपायला बिछाणा नाहीये, तर माझा बिछाणा काय आहे, माझं अंथरूण काय आहे, तर ही जमीन, भूमी. भूमी म्हणजे काय, जमीन, पृथ्वी. समानार्थी शब्द तुम्हाला विचारू शकतात, तर भूमीचा समानार्थी शब्द काय येणार, पृथ्वी किंवा मग जमीन. तर बघा, माझं हे अंथरूण किंवा माझं हे बिछाणा काय आहे, ही पृथ्वी, ही जमीन, ही भूमी, हीच माझं अंथरूण आहे. आणि जेव्हा मी माझ्या बिछाण्यावरती पडतो, तर मला आकाशामध्ये, निरभ्र अशा आकाशामध्ये ताऱ्यांकडे पाहायला मिळतं. म्हणजेच काय सांगायचं आहे ते कवीला, की महालातला बिछाणा खूप महाग असतो, मऊ असतो, मुलायम असतो, पण त्या बंदिस्त
राजवाड्यामध्ये त्या बिछाण्यावरती पडल्या पडल्या लगेच मला झोप लागत नाही, लगेच मला ते सुख समाधान मिळत नाही. पण एखाद्या झोपडीमध्ये राहिल्यावरती सुद्धा मला जेव्हा माझ्याकडे अंथरूण नसतं, मऊ राजवाड्यातील किंवा श्रीमंत लोकांसारखे माझ्याकडे बिछाणे नसतात, ही पृथ्वी, ही जमीन हीच माझा बिछाणा आहे. पण जेव्हा मी बिछाण्यावरती पडतो तो मला संपूर्ण जग पाहायला मिळतं. जेव्हा मी वरती आकाशात पाहतो तर सुंदर असे तारे मला पाहायला मिळतात आणि त्या ताऱ्यांकडे पाहता पाहता मला कधी सुखाने आणि समाधानी झोप लागते तेही कळत नाही. तर हे माझ्यासाठी फार मोठं सुख आहे. आणि जेव्हा मी माझ्या त्या पूर्ण जमिनीरूपी अंथरुणावरती पहडतो किंवा झोपतो तेव्हा मला निरभ्र आकाशाकडे पाहताना सुंदर असे तारे दिसतात आणि त्यावेळेस मी प्रभुनाम नित्य गावे. प्रभुनाम म्हणजे देवाचे नाव, नित्य म्हणजे नेहमी, गावे म्हणजे गाणे. तर त्यावेळेस मला ईश्वराची आठवण होते आणि मी सुखाने समाधानाने ईश्वराचे नामस्मरण करतो आणि ईश्वराचे नाव घेता घेता कधी मला सुखाची आणि समाधानाची झोप लागते तेही कळत नाही. तर हे सर्व मला माझ्या या झोपडीत आनंदाने अनुभवायला मिळतं. तर अशा ह्या आनंदमय झोपडीचं वर्णन करताना कवी म्हणतात की बघा, आपल्याला ईश्वराची आठवण कधी येते? सुखात येते का? नाही, तर नेहमी आपल्याला दुःखातच येते. तर बघा, आपल्या जीवनामध्ये दुःख हे फार महत्त्वाचं असतं, पण त्या दुःखामध्येही सुख मानणे ही आपल्या मनाचा मोठेपणा असतो. आता सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, तर ह्या आपल्या मनाच्या भावना असतात. आपण आपल्याकडे बघा सगळ्या सुखसुविधा नसतात तरी सुद्धा आपल्या मनाला समाधान मिळत असतं आणि समाधानाने आपण शांत चित्तेने झोपणे, हे झोप घेणे हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आता पहा, महालामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती राहत असतो, राजा राहत असतो, तर त्याला कितीही सुखसुविधा युक्त जीवन असू दे, पण त्याला सुखाने आणि समाधानाने रात्रीची शांततेने झोप सुद्धा येत नाही. आणि त्यामुळेच इथे कवी म्हणतो की त्यावेळी सुखाने आणि समाधाने जीवन जगत असताना सुद्धा सगळीकडे भरभराट माझ्याकडे असतं, सगळं वैभव संपत्ती माझ्याकडे असते, पण मला तेव्हा ईश्वराचं आठवण येत नाही. मी कधी ईश्वराचं नामस्मरण पण करत नाही. पण जेव्हा माझ्या ह्या आनंदमय झोपडीमध्ये मी झोपतो, माझ्या सगळी पृथ्वी, सगळी जमीन माझ्यासाठी अंथरूण असते आणि हे जेव्हा मी त्या अंथरुणावरती झोपतो, बिछाण्यावरती झोपतो, तेव्हा मला सर्वत्र आकाशरूपी आकाशामध्ये तारेरूपी सौंदर्य पाहायला मिळतं आणि ते सौंदर्य निहाळत असताना मला त्या ईश्वराची आठवण येते. आणि अशा रीतीने नेहमी मला ह्या प्रभुनामामध्ये, नामस्मरणामध्ये सुखाने समाधानाने कधी झोप लागते तेही कळत नाही. तर ह्या इथे कवीने झोपडीचे आणि महालाचे विरोधाभास वर्णन करताना सांगत आहे की काय तफावत आहे. आज आपण पाहतो, श्रीमंत लोकांकडे सर्व सुखसुविधा असतात, पण त्यांना कितीही त्यांनी ठरवलं तरी जे पाहिजे ते समाधान आणि सुख कधीच ते प्राप्त करू शकत नाही. दिवस रात्र कष्ट करत राहतात, पण आनंदाने आणि सुखाने कधी त्यांना समाधानाने झोप सुद्धा मिळत नाही. तेच जर आपण पाहिलं, एक सर्वसामान्य घरामध्ये राहणारा व्यक्ती दिवसभर कष्ट करतो, मेहनत करतो, 2 वेळेचं पोट भरण्यासाठी पाहिजे तेवढं अन्न कमवतो, पैसे कमवतो आणि रात्री शांत चित्तेने जिथे जागा मिळेल तिथे घराच्या कोपऱ्यामध्ये सुखाने झोपून जातो. पुढे कवी म्हणत आहेत की पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. आता कवी बघा सांगत आहेत इथे आपल्याला 2 प्रकारे विरोधाभास सांगत आहे. एक तर आपल्याला राजमहालाचं वर्णन करतायत आणि त्याचवेळी झोपडीचं वर्णन करतायत. दुसरीकडे श्रीमंत आणि गरीब ह्या लोकांच्या जीवनमानाचे वर्णन लेखक कवी ते करत आहेत. कवी सांगतात की बघा, राजाकडे महालामध्ये भरपूर धन दौलत असतो आणि ती धन दौलत कशामध्ये ठेवतो तो? तिजोरीमध्ये. आणि त्या तिजोरीला छानपैकी कुलूप लावतो आणि ते धन दौलत सांभाळण्यासाठी तो पहारेकरी सुद्धा ठेवतो. पण ही धन दौलत सांभाळत असताना कितीही पहारेकरी असू दे, कितीही ते धन दौलत नजरकैदेमध्ये बंदिस्त असू दे, पण त्यातूनही ती धन दौलत संपत्ती
चोरी होतच राहते, तिथे चोऱ्या केल्या जातात. पहारे, पहारे म्हणजे काय, ते पहारेकरी किंवा नजरकैदेमध्ये बंद करणे. तिजोऱ्या म्हणजे तुम्हाला माहिती, जिथे आपण आपले महत्वाचे कागदपत्र किंवा आपले धनदौलत ठेवतो, त्याला आपण तिजोरी म्हणतो. पण हे सगळं असताना सुद्धा चोऱ्या होतात. पण कवी काय सांगत आहे, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. बघा, माझ्या या झोपडीला दरवाजा सुद्धा नाहीये. दरवाजा आहे तर त्याला कडी सुद्धा नाहीये. म्हणजे मी झोपताना किंवा कुठे जाताना मला दरवाजा लावण्याची गरज पडत नाही किंवा मला दरवाजाला कडी लावण्याची किंवा कुलूप लावण्याची गरज पडत नाही. का बरं? कारण की बघा, चोरी होण्याची भीती कुठे असते, ज्यांच्याकडे धन दौलत संपत्ती असते त्या लोकांना चोरी होण्याची भीती असते. पण माझ्या या झोपडीमध्ये कोणत्याही प्रकारची अशी संपत्ती नाहीये जेणेकरून ती चोरी होण्याची भीती असेल किंवा मग चोरांनी येऊन चोरी करावी अशा कोणत्याही मौल्यवान गोष्टी माझ्याकडे नसल्या कारणाने माझ्या ह्या झोपडीला नाही दरवाजाची गरज आहे, नाही कडी कुलूपची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचा जो भाग अभ्यासला आहे त्या कवितेच्या ओळींमध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया. महाल, राजवाडा, सौख्य, सुखे, वैभव, भूमी, जमीन, नित्य, नेहमी, पहारा, रखवाली, नजरकैद, तिजोरी, खजिना, पेटी, मज्जाव, अटकाव, निर्बंध, मनाई. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कवीचा संक्षिप्त परिचय आणि कवीद्वारा त्याच्या आनंदमय झोपडीचे वर्णन पाहिले. यापुढील कवितेच्या ओळींचा अभ्यास आपल्याला सविस्तरपणे करायचा आहे, पण आपण कवितेच्या पुढील भागामध्ये त्या कवितेच्या ओळींचा भावार्थ समजून घेऊया. धन्यवाद.